तर बॉलिंग मार्कवर देखील अय्यूब शेखला आमंत्रित केले P1च्या पहिल्या ओव्हरसाठी 4 ओव्हरची मॅच. पहिलाच बॉल भिरकावण्याचा प्रयत्न झालाय आणि एक रन देखील यावेळेस जरूर मिळाली जाते. ज्या प्रकारे मैदानामध्ये सामना रंगला जातोय, एकीकडे भास्कर पाटील स्मृती अर्थातच कुमार 11 तुर्बे हा संघ मैदानामध्ये खेळतोय. त्यांच्या प्रतिस्पर्धी रणजित स्पोर्ट्स कासार वडवली हा संघ मात्र जरूर मैदानामध्ये खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील दोन चमचमते सितारे आपल्याला पाहायला मिळतात या मॅचच्या माध्यमातून. कारण ज्या प्रकारे अय्यूबने देखील कित्येक सामने भूषण पाटील यांच्या समेत देखील खुल्या गटातील स्पर्धांमध्ये देखील खेळलेत. बॉलर पुन्हा एकदा अय्यूब सज्ज होईल. यावेळेस देखील फटका चांगला आहे, परंतु मिळतील फक्त एकच रन. यावेळेस मात्र जरूर जोडली जाईल धावफलकावर. ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने नवी मुंबईचं नाव साता समुद्रापार भारतापासून हजारो मैलीवर असलेल्या दुबई देशामध्ये शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये 10 या स्पर्धेमध्ये स्पर्धा जिंकली. SBC या लायन्स छत्तीसगड या टीमचं नेतृत्व करत होता भूषण पाटील. एक चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय. +1 2 धावा यावेळेस जोडल्या जात आहेत. 1 बाउंडची ताकीद यावेळेस बॉलर अय्यूब शेखला देखील दिली जाते. टीमची धावसंख्या देखील आतापर्यंत 4 रन देखील आतापर्यंत आपल्याला होताना पाहायला मिळतात. स्कोरबोर्डवर एक चांगली भली मोठी स्पर्धा एकविरा मित्रमंडळ ऐरोली कोळीवाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी साकारली जाते. एकविरा चषक 2021 यावेळेस देखील स्टेप आउट केला जातोय. फटका बेमिसाल आहे, परंतु मिळतील फक्त 2च धावा. 2 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील ज्या प्रकारे जोडल्या जात आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन. एक दर्जेदार स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होत आहेत, ते म्हणजे 6 रन. बॉलर पुन्हा एकदा अय्यूब सज्ज होतोय. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. 1 रन मात्र जर मिळाली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 7 रन. आपण जर पाहिले तर पहिल्या सामन्यादरम्यान देखील 29 रनचं लक्ष होतं. दुसऱ्या सामन्यादरम्यान देखील 29 रनचं लक्ष होतं, परंतु या मॅचमध्ये भास्कर पाटील स्मृती अर्थातच कुमार 11 तुर्बे या टीमच्या माध्यमातून किती रन सेट केल्या जातील पहिल्या 17मध्ये प्रश्नचिन्ह जरूर आहे. बॉलर पुन्हा एकदा अय्यूब शेख सज्ज होईल. स्ट्रायकिंगला भूषण पाटील. यावेळेस देखील स्टेप आउट केला जातोय. प्रॉपर टायमिंग आणि पंचांचा इशारा येतोय. यावेळेस बॅटचा फोकस ओपन केलाय. भूषण पाटीलच्या बॅटमधून एक दमदार षटकार. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आपले इरादे स्पष्ट केलेत भूषण पाटीलने. यावेळेस देखील पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक सिंगल मात्र जरूर मिळाली जाते. एका सिंगलने आतापर्यंत जर स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्डवर रन देखील होतात, त्या म्हणजे 14. ओव्हर देखील एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झाला. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत होते ती म्हणजे 14 रन. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धावा आल्यात. सलामीला गेलेला आणखी एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे भूषण पाटील त्याच्या समेत ज्या खेळाडूंनी देखील खऱ्या अर्थाने अल्पावधीमध्येच आपल्या आपलातून बॅटिंगने प्रत्येक मैदानामध्ये एक दर्जेदार खेळ साकारलाय, तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नमित अशोक पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल, परंतु यावेळेस रणजित स्पोर्ट्स कासार वडवली या टीमच्या दरम्यान कोणत्या बॉलरला आमंत्रित केलं जाईल सेकंड ओव्हरसाठी प्रश्नचिन्ह जरूर असेल. कारण घोडबंदर परिसरामध्ये
हे गाव आहे कासार वडवली. आणि एक मोठी स्पर्धा देखील ठाणे टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच रणजित चषक एक भली मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि तो संघ देखील रणजित स्पोर्ट्स कासार वडवल्या संघ देखील खेळताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवर देखील सागरला आमंत्रित केले. सातत्याने अनेक स्पर्धेच्या माध्यमातून देखील या खेळाडूंनी भेदक मारायची गोलंदाजी केली. अनेक नामांकित खेळाडूंना देखील सातत्याने रोखण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या गोलंदाजीने आणि तो सागर देखील आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे नमित अशोक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय राऊंड द विकेट. यावेळेस नमितचा साठी हा पहिला बॉल होता. फटका चांगला आहे. एक रन यावेळेस कंप्लीट केली जाते. रनआउटची संधी आहे आणि तोपर्यंत 2 धावा देखील यावेळेस पूर्ण केल्यात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक करावा लागेल यावेळेस नमित पाटीलचं देखील, कारण 40+ मास्टर आदरणीय अशोकजी पाटील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत हा खेळाडू देखील चांगले खेळ करतोय. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त प्रमाणामध्ये आहे. फिल्डर तैनात आणि बॅट्समन नमित पाटीलला दिला जातोय परतीचा इशारा. दर्शन घेन मी तुझे डोंगरावर. पहिल्या विकेटचं पतन बॅट्समन नमित पाटीलला यावेळेस दिला जातोय परतीचा इशारा. जो बॅट्समन देखील रितेश म्हात्रे मैदानामध्ये दाखल झालाय. आतापर्यंत जर स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्डवर रन देखील होतात, त्या म्हणजे 16 रन. सिक्स्टीन रन आतापर्यंत झालेत. 16 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर सागर आपल्याला पाहायला देखील मिळतो. स्ट्रायकिंग एंडला भूषण पाटील. यावेळेस देखील स्टेप आउट केला जातोय. इनसाइड आउट स्ट्रोक केलाय. क्रिकेट मधलं एक मादक सौंदर्य दाखवलं जाते भूषण पाटीलच्या बॅट मधून. हा दुसरा षटकार. थँक्यू. भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक सुपरिचित असलेला खेळाडू. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन रितेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक आठवणी आहेत आदरणीय कैलासवासी भास्करजी पाटील साहेबांच्या आणि आज त्यांच्याच नावाने संघ मात्र जरूर मैदानामध्ये खेळतोय. भास्कर पाटील स्मृती अर्थातच कुमार 11 तुर्बे हा संघ. बॉलिंग मार्कवर देखील सागर आपण पाहतोय. थोडासा महागडा ठरला या ओव्हरमध्ये, कारण आतापर्यंत जर आपण विचार केला तर 9 रन त्याने खर्च केल्यात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्लाईडचा वेध घेतलाय. चेंडू जाईल. एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. एका सिंगलने आतापर्यंत जर धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर 24 रन 24. एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्नामध्ये यावेळेस संघर्ष करतोय हा संघ. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रनरमध्ये आला नाही. रनआउटची संधी आणि बॅट्समन रितेश म्हात्रेला दिला जातोय परतीचा इशारा.
2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालाय. बॉलिंग मार्कवर आरिफला आमंत्रित केले. आरिफ खान बॉलिंग मार्कवर बॅट्समन रोनित अशोक पाटील आणि एकाच टीममध्ये 2 बंधू देखील खेळतात. नमित अशोक पाटील आणि रोनित अशोक पाटील यावेळेस देखील फक्त दिशा दिली. 1 रन यावेळेस मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळते. एका रनने आतापर्यंत 25 रन आतापर्यंत होत आहेत. टीम भास्कर पाटील स्मृती अर्थातच कुमार 11 तुर्बे या संघाची धावसंख्या 25. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर आरिफ खान देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. डी रिजनमध्ये चेंडू जाईल. 26 रन आतापर्यंत आपल्याला होताना देखील पाहायला मिळतात. आतापर्यंत 26 रन या धावफलकावर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली भलीमोठी स्पर्धा देखील आपण पाहतोय. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर चेंडू खाली येईल. क्रिकेटमध्ये फुटबॉल आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव देखील यावेळेस कंप्लीट केली जाते. 27 रन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येईल रोनित अशोक पाटील. एक मोठं टार्गेट सेट करण्याचा जो मानस आहे तो मानस सत्यामध्ये उतरवण्यासाठी एक मोठा खेळ मात्र जरूर यावेळेस रोनित अशोक पाटीलला देखील मैदानामध्ये करावा लागेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता. मिडॉनच्या दिशेने फिल्डर तैनात आणि अय्यूब शेखच्या माध्यमातून टिपला जातोय हा झेल. बॅट्समन रोनित पाटीलला देखील दिलाय परतीचा इशारा. दूध झाले दुपारती कापूर झाले ज्योतीला सतवाचे क्रीडाई एवढा उशीर झाला. न्यू बॅट्समन ऋषी काटे मैदानामध्ये दाखल झालाय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. आरिफ खान यावेळेस देखील पंचांचा इशारा येतोय. यस इट इज अ वाईट +1. 2 धावा यावेळेस जोडल्या जात आहेत आणि 2 रनने देखील आतापर्यंत आपण जर धावफलकाचा विचार केला तर 29 रन 29 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील स्टेप आउट करून खेळला जातोय. फटका चांगला आहे परंतु मिळेल मात्र जरूर एकच धाव. आतापर्यंत 30 रन आपण जर पाहिले तर आजच्या दिवसाचा खऱ्या अर्थाने उच्चांक यावेळेस गाठला जातोय. टीम भास्कर पाटील स्मृती कुमार 11 तुर्बे या संघाच्या दरम्यान. कारण सुरुवातीला पहिल्या मॅचमध्ये 29 रन, दुसऱ्या मॅचमध्ये 29 रन, तिसऱ्या मॅचमध्ये आपण 13 रनचं टार्गेट पाहिलं परंतु आतापर्यंत 30 रन झालेत. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 31 रन. तीन ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या देखील 31. 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या ओव्हरसाठी आमंत्रित केले जाते. तर बॉलिंग मार्कवर देखील आकाशला आमंत्रित केले. शेवटची ओव्हर आहे. स्लॉगिंग डेट ओव्हर क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट असतात आणि ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा देखील तुम्हाला जमवायच्या असतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. गोलंदाजाला मात्र जरूर खऱ्या अर्थाने कमीत कमी रन खर्च करण्याचा प्रयत्न देखील करावा लागतो. परंतु यावेळेस या मॅचमध्ये या स्लॉगिंग ओव्हरमध्ये किती धावा मात्र जर जमवल्या जातील टीम भास्कर पाटील स्मृती कुमार 11 तुर्बे या संघाच्या दरम्यान.
तर विनंती असेल की वाघवे स्पोर्ट्स वाघवे आणि गावदेवी स्पोर्ट्स बायकोम दोन्ही टीमचे कॅप्टन यावेळेस ऋषीसाठी हा चेंडू, या चेंडूला कधीही माफी नसते, चुकी केली या चुकीला माफी नाही. षटकार. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करतोय हा बॅट्समन. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडी उसळी घेतली होती, बॅटच्या टॉयचा वेध घेतला. एक रन मात्र जरूर जोडली जाते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 38 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर विनंती असेल की गावदेवी 11 बायकोम या टीमचा कॅप्टन आणि वाघबे स्पोर्ट्स वाघबे या टीमचा कॅप्टन आपण यायचं आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर वन बाउंडची ताकीद देखील यावेळेस दिली जाते. बॉलर आकाशला यावेळेस देखील एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता बॅट्समन ऋषिकेशचा. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात होता, चांगला झेल टिपलाय. शेवटचा एक बॉल मात्र जर शिल्लक असेल. आई माझी कोणी कुणी गो, आई माझी कोणी कुणी, आई माझी कोणी कुणी गो, आई माझी कोणी कुणी, आई माझी सर्वानु राग, सर्वानु राग, आई माझी सर्वानु राग, सर्वानु राग, आई माझी कोणा. थँक्यू. 39 आतापर्यंत 39 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. रनआउटची संधी आहे आणि दोन रन यावेळेस कंप्लीट देखील केल्या. टीमची धावसंख्या आतापर्यंत 41 आणि 42 रनचं लक्ष असेल. यावेळेस टीम रणजित स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला. तर विनंती असेल, थँक्यू डीजे. वाघबी स्पोर्ट्स वाघबे आणि गावदेवी स्पोर्ट्स बायकोम या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी यायचं लवकरात लवकर. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. तर जसं दुसरं सत्र तुमच्या समोर येईल, तुमच्या समोर आवाज असेल याच विभागामधील एक अपकमिंग यंगस्टर समालोचक अर्थातच राजेश जी चव्हाण. आइए राजेश, आगे का खुद का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर तुरंत रजा असेल. धन्यवाद. डीजे
तर नक्कीच पहिल्या डावाला तुम्ही ऐकला राहुल सिरसट सरांचं समालोचन. तर मी राजेश चव्हाण दुसऱ्या डावाला सुरुवात करताना दिसतोय. तर वाघबीळ स्पोर्ट्स वाघबीळ तसंच गावदेवी 11 बाळकुम संघ प्रितेश जोशी. तर त्वरित नाणेफेकसाठी समक्षण कक्षेत या. टॉस का बॉस या मंचवर या. दोन्ही कर्णधारांना वारंवार विनंती केली जाते. वाघबीळ स्पोर्ट्स वाघबीळ तसंच गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम दोन्ही कर्णधारांना विनंती केली जाते नाणेफेकसाठी टॉस का बॉस या मंचवर या. तर दुसऱ्या डावाला सुरुवात करतो. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. तर पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाज स्वतः कर्णधार भूषण पाटील, द कोहिनूर ऑफ नवी मुंबई या नावाने देखील प्रसिद्ध असलेला खेळाडू भूषण पाटील. तर फलंदाजीसाठी मैदानात फलंदाज उपस्थित आहे. एका साईडला असेल रणजी स्पोर्ट्स कासरवडोली संघाचा स्टार कास्ट फलंदाज अर्थातच आयुब शेख. तर नॉस्ट्रेकिनवर असेल फलंदाज मोहम्मद. तर एकविरा मित्रमंडळ ऐरोली कोलीवाडा आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. तर कालच्या दिवशी मात्र मेगा फायनलमध्ये संघ प्रवेश केला MCG स्पोर्ट्स कासर वडवली संघ. तर या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक असेल ते म्हणजे 1 लाख रोख रक्कम व आकर्षक चषक ब्लॅक शेडची एक आकर्षक चषक असेल. तर द्वितीय पारितोषिक असेल ते म्हणजे 50,000 रोख रक्कम व व्हाईट शेडमध्ये एक आकर्षक चषक असेल. तर द्वितीय तर मालिकावीरसाठी एक कूलर व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक तशा आकर्षक चषकांचा भरणा असेल. तर प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी एक हेल्मेट सो वैशिलताई द्वारकानाथ पाटील यांच्या हस्ते असेल. तर जर कुठलाही फलंदाज धावफलकावर 50 धावा स्वतःचे फलकवत असेल तर त्याला देखील एक 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. लागोपाठ 3 गडी बाद केले तर त्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. कुठलाही फलंदाज 3 षटकार मारतात त्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला मॅन्डेटरी पावलपे क्रमांक 1 घेऊन येईल गोलंदाज भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई. तर त्याला सामोरं जाईल स्ट्रायकिंगवर असेल फलंदाज आयुब शेख. तर पहिला चेंडू घातला तर पहिल्या चेंडूवर बॅटची एज लागली, घोषित क्षेत्रात गेला. तर एका धावाने स्वतःची संघाची धावफलकाला इथं मात्र सुरुवात करताना दिसतोय आयुब शेख. धावफलकार धावसंख्या लागली गेली. एक चेंडू मागे एक धाव. दरम्यान दुसरा चेंडू पारपाच्या षटकातील इथं मात्र आयुब शेखने मारलेला फटका लांबी कमी उंची जास्त जेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. तर जेल सोडली जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तर जवळजवळ 2 धावा धावून काढल्या जाते. 2 धावाने धावफलक वाढते, धावसंख्या वाढते. धावसंख्या झाल्या तर मात्र तर धावफलकार धावसंख्या लागली गेली 3 धावा. तर वाघवेल स्पोर्ट्स वाघवेल संघाच्या कर्णधाराला विनंती केली जाते नाणेफेकसाठी त्वरित समक्षण कक्षेत यावं. गावदेवी स्पोर्ट्स बाळगोम संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. तर त्यांच्या देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. दरम्यान पुढचा चेंडू, तिसरा चेंडू पारप्लेच्या षटकातील इथं मात्र सर्राईक चेंडू गुडलेन स्पॉटवर पडून कैसा उसळी घेतला. तर निर्धाव चेंडूची सांगता पंचांच्या माध्यमातून आता मात्र धावफलक जाते 3 चेंडू मागे 3 धावा. दरम्यान पॉवरप्लेच्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येईल गोलंदाज भूषण पाटील. त्याला सामोरं जाई आयुब शेख. इथं मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर वापरला गेला. तर आयुबच्या माध्यमातून त्याला देखील खणून काढण्यात आलं. तर फक्त एकच धाव मिळते. एका धावाने इथं मात्र संत गतीत धावफलक वाढताना दिसते. 4 चेंडू मागे धावफलकावर धावसंख्या लागली गेली 4 धावा. तर वाघबेळ स्पोर्ट्स वाघबेळ संघाच्या कर्णधाराला वारंवार विनंती केली जाते नाणेफेकसाठी त्वरित टॉस्का बॉस या मंचवर या. तर मॅन्डेटरी पावलप्ले क्रमांक 1 मधला 5वा चेंडू घेऊन येईल गोलंदाज भूषण पाटील. त्याला सामोरं जाईल स्ट्रायकिंगवर असेल फलंदाज मोहम्मद. इथं मात्र भूषण पाटीलने टाकलेला चेंडू मोहम्मदने मारलेला फटका दिवालाला आढळतोय. चेंडू क्षेत्ररक्षक हेमंत पाटील फील्ड करेपर्यंत जवळजवळ 2 धावा धावून काढल्या जाते. 2 धावांनी धावफलक वाढते, धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 6 धावा. तर पॉवरप्लेच्या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज भूषण पाटील सज्ज होताना दिसतोय. तर स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज मोहम्मद. तर इथं मात्र नपमध्ये कैसा गपलत होताना दिसतोय. तर पंचांच्या माध्यमातून डेड बॉलची सांगता होते. तर पुन्हा एकदा पॉवरप्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू भूषण पाटील याचा खेळाडू मोहम्मद. इथं मात्र भूषण पाटीलने टाकलेला चेंडू
DRS फक्त ही नो बॉल साठी असेल, दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यावी. तर पंच निर्णय काढावा. निर्धाव चेंडूची सांगता. तर एका षटकाच्या संपुष्टीनंतर रणजी स्पोर्ट्स कास्तर वडवली या संघाची धावपलकार धावसंख्या लागली गेली. तब्बल 6 धावा सुरक्षित टाकलं होतं भूषण पाटील याने. 6 चेंडू मागे फक्त 6 धावा खर्च केला. तर वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज हेमंत पाटील त्याला सामोरं जाई. स्ट्राईक इनवर असेल फलंदाज आयुब शेख. इथं मात्र हेमंत पाटीलने टाकलेला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू. तर त्याचा समाचार घेतला चाललाय. चेंडू चाललाय ते सीमारेषा पार. षटकार रडीज. धन्यवाद डीजे मास्टर. तर धावफलक मात्र 6 या अंकाने पुढे सरकते. धावसंख्या झाली आता मात्र 1 षटक 1 चेंडू मागे 12 धावा. दरम्यान पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज हेमंत पाटील त्याला सामोरं जाई. स्ट्राईक इनवर असेल फलंदाज एका षटकाराच्या साहाय्याने खेळतो तोच आयुब शेख. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र स्विंग अँड मिस. तर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करताना दिसतोय हेमंत पाटील. तर पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला होता. दुसऱ्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडूची सांगता सुरेख कमबॅक हेमंत पाटीलच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. दरम्यान दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज हेमंत पाटील त्याला सामोरं जाई. स्ट्राईक इनवर असेल फलंदाज आयुब शेख. इथं मात्र हेमंतने टाकलेला चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर वापरला गेला. तर फलंदाज इथं मात्र 1 धाव धावून पूर्ण. जवळ दुसरी ही धाव धावून पूर्ण. तर 2 धावांनी धावफलक वाढते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 1 षटक 3 चेंडू मागे तब्बल 14 धावा. इथं मात्र आजच्या दिवसातील उच्चांक गाजला गेला होता भास्कर पाटील स्मृती संघातर्फे. इथं मात्र आयुबने मारलाय फटका. चेंडू चाललाय थेट सीमा रेषा पार. खणखणीत षटकार डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. इथं मात्र धावफलक 6 ने वाढले गेले. धावसंख्या 6 ने वाढली गेली. धावसंख्या झाली आता मात्र 20 धावा. सुरेख फटकेबाजी इथं मात्र आयुब शेखच्या माध्यमातून देखील केली जाते. दरम्यान पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज हेमंत पाटील त्याला सामोरं जाई. स्ट्राईक इनवर असेल फलंदाज 2 षटकाराच्या सहाय्याने खेळतो तोच आयुब शेख. दरम्यान हेमंत पाटीलने टाकलेला चेंडू आयुबने मारलेला फटका. लांबी कमी उंची जास्त. झेल खाली क्षेत्ररक्षक येतो तर सर्रेक झेल पकडले जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून देखील. तर फलंदाज आयुब शेख बॅक टू द पवेलियन. डीज
भेटायची तू तुझ्या पाहून मला भेटायची तू मला सोडून गेली गो लावला डोक्याला मला सोडून गेली गो लावला डोक्याला पुरले पुरले साची माई सुंदरा काही गो गेली पुरले पुरले साची माई सुंदरा काही गो गेली. तर आयुब शेख याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजसाठी मैदानात येतोय मोनिश. तर इथे मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज हिम्मत पाटील. त्याला सामोरं स्ट्रायकेनवर मोहम्मद. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता पहिले मात्र 4 चेंडू मागे अक्षरशः षटकाराचा पाऊस पाडला होता आयुब शेखने. नंतर मात्र सुरेख कमबॅक केलं गोलंदाज हेमंत पाटीलने. तर 2 षटकाच्या संपुष्टीनंतर धावपलकार धावसंख्या लागली गेली तब्बल 20 धावा. तर जे मंदिराच्या भिंतीवर प्रेक्षक बसले त्यांना वारंवार विनंती केली जाते ती भिंत पडेल म्हणून तुम्हाला वारंवार विनंती केली जाते की त्या मंदिरावर बसू नये. सर्व प्रेक्षकांना विनंती केली जाते. ऑफच्या दिशेला ज्या भिंतीवर प्रेक्षक बसलेत सर तुम्हाला वारंवार विनंती केली जाते त्या भिंतीवर बसू नये. सर्व खेळाडूंना विनंती केली जाते. तर बसण्यासाठी पवेलियन बनवले तुम्ही त्या पवेलियन मध्ये जाऊन बसावा. तर वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाज अजित. त्याला सामोरं जाई स्ट्रायकेनवर असेल फलंदाज मुनिश. दरम्यान तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अजित याचा इथं मात्र स्विंग अँड मिस. तर निर्धाव चेंडूची सांगता पंचांच्या माध्यमातून देखील केली जाते. तर 11 चेंडू मागे 22 धावाची गरज असं सामना जिंकण्यासाठी रणजी स्पोर्ट्स कासर बडवली या संघाला. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र क्रिकेटचं सौंदर्य अर्थातच ब्लॉक बॉलचा यूज केला गेला. तर निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता तर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकण्यात मात्र अजित यशस्वी होते. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील घेऊन येईल गोलंदाज अजित. त्याला सामोरं जाय मोनिश. इथं मात्र मोनिशने मारलेला फटका चेंडू चाललाय थेट सीमा रेषा पार. षटकार डीजे घंटी बजे जंगल जंगल जंगल. संख्या 6 ने वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 26 धावा. तर तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येईल गोलंदाज अजित. त्याला सामोरं जाई मोनिश. इथं मात्र मोनिशने मारलेला फटका क्षेत्ररक्षक ऋषी काटे फील्ड करेपर्यंत फक्त एकच धावाने धावफलक वाढते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 27 धावा. दरम्यान पुढचा चेंडू अजित याचा खेळेल मोहम्मद. इथं मात्र पुन्हा एकदा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर वापरला गेला. तर 22च्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. एक धाव एका धावाने धावफलक वाढते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 28 धावा. तर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज अजित. त्याला सामोरं जाई स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज सलामीवीर फलंदाज मोहम्मद. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र मोहम्मदने मारलेला फटका क्षेत्ररक्षक ऋषी काटे फील्ड करेपर्यंत फक्त एकच धाव. तर 3 षटकाच्या संपुष्टीनंतर रणजी स्पोर्ट्स कासर वडवली या संघाची धावफलकावर धावसंख्या लागली गेली 29 धावा. तर उर्वरित 6 चेंडू मागे 12 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी रणजी स्पोर्ट्स कासर वडवली या संघाला. 6 चेंडू 12 धावा.
माफ करा 13 धावा. 13 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. कुठला संघ विजय होईल? एका साईडला असेल ठाणे परिसरातील रणजित स्पोर्ट्सचा कासर वडवली संघ, तर एका साईडला असेल नवी मुंबई परिसरातील बलवान संघ, अर्थातच भास्कर पाटील तुर्बे संघ. वैयक्तिक पहिलं, सांघिक चौथं. स्लॉग ओव्हरचा षटक घेऊन येईल गोलंदाज समीर, त्याला सामोरं जाईल. स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज सलामीवीर फलंदाज मोहम्मद. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. कुठला संघ विजय होईल? तुर्बे संघ की कासर वडवली संघ? दरम्यान चौथ्या षटकातील पहिला चेंडू समीर याचा खेळेल मोहम्मद. इथं मात्र फुलटॉस पद्धती चेंडू, त्याच्यावर मात्र पुरेसा समाचार घेतला नाही. तर क्षेत्ररक्षक इथं मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकामध्ये फंबलिंग होते. तर चेंडू चाललाय ते सीमारेषा पार. चौकार डीजे. Single, single. मात्र 33 धावा उर्वरित. 5 चेंडू मागे 9 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. दरम्यान पुढचा चेंडू चौथ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज समीर, त्याला सामोरं जाईल मोहम्मद. इथं मात्र मोहम्मदने मारलेला फटका झेल खाली क्षेत्ररक्षक येते, तर सर्राईक झेल पकडले जाते क्षेत्ररक्षक राहुलच्या माध्यमातून. तर फलंदाज मोहम्मद बॅक टू द पवेलियन. डीजे. आजा पुढचा चेंडू इथं मात्र लांबी कमी उंची जास्त झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, तर फलंदाज बॅक टू द पवेलियन. डीजे. पाटील यांच्या हस्ते 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल गोलंदाज समीर याला. तर उर्वरित 3 चेंडू मागे 9 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी रणजित स्पोर्ट्स कासर वडवली या संघाला. तर कालच्या दिवशी मात्र एक हॅट्रिक घेतली होती, तर दुसरी हॅट्रिक होती की काय स्पर्धेत. इथं मात्र अक्रॉस क्रिकेट खेळलं जातं फलंदाजच्या माध्यमातून. तर जवळजवळ 2 धावा देखील धावून काढल्या जात आहेत. आता मात्र समीकरण असेल सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू मागे 7 धावाची गरज असेल तर कंपल्सरी चेस हा देखील एक स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला कंपल्सरी धावा फोडून काढल्यात जा. दोन चेंडू 7 धावा 7 धावा. तर कुठला संघ विजय? एका साईडला असेल रणजित स्पोर्ट्स कासर वडवली संघ ठाणे परिसरातील संघ, तर दुसऱ्या साईडला असेल नवी मुंबई परिसरातील भास्कर पाटील स्मृती संघ, अर्थातच कुमार 11 तुर्बे संघ. दरम्यान पुढचा चेंडू 5वा चेंडू. इथं मात्र क्रिकेटचा सौंदर्य ब्लॉक वापरला गेला, तर फलंदाज धावचित बाद. डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र एका चेंडू मागे 7 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी, तर बऱ्याचशा मैदानावर एका चेंडू मागे देखील 7 धावा धावून झाले गेले आहेत.
तर 7 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. दरम्यान समीरने टाकलेला चेंडू इथं मात्र नकारात्मक चेंडू. आता मात्र धावा या चेंज होऊ शकतात. एक चेंडू मागे 6 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. रणजी स्पोर्ट्स कासर वडवली या संघाला तर कंपल्सरी चेस अधिक स्पर्धेचा नियम होता. एक चेंडू 6 धावा 6 धावा. एक चेंडू कुठला संघ विजय होईल. इथं मात्र एक चेंडू मागे 6 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. तर स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज सागर. एक चेंडू 6 धावा. इथं मात्र मिस करते तर भास्कर पाटील तुर्बे संघ इथं मात्र विजय होताना दिसतोय. धन्यवाद डीजे मास्टर. तर इथं मात्र आजच्या दिवसातील शेवटचा सामना